गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण गेल्या सत्रामध्ये 9व्या अध्यायाच्या 31व्या श्लोकापर्यंत आलो होतो. अवनीने आपल्याला 30, 31, 32, 33, 34 असे पाचही श्लोक म्हणून दाखवले होते. तर आज तर ती नाही आहे. तर आपण 32, 33, 34 असे 3 श्लोक आज बघूया. सो लेट मी शेअर द स्क्रीन विथ यू. 32व्या श्लोकामध्ये हा थोडासा कॉन्ट्रोवर्शियल आहे श्लोक. तर त्याच्याबद्दल आपण थोडंसं करू आज चिंतन की कॉन्ट्रोवर्सी काय आहे आणि तो समजून कसा घ्यायचा. आपण आपला सगळा हा कार्यक्रम जो आहे ना, किंवा सगळं जे चिंतन आहे ते सगळं अद्वैताच्या आधारावर आहे. आणि अद्वैतामध्ये निष्ठा पूर्ण असली तर गीतेमध्ये ज्या श्लोकांमध्ये द्वैताचा संदर्भ येतो तो आपण कसा घेऊ शकतो याच्याबद्दल आपली वेगळी भूमिका किंवा वेगळी भावना असू शकते. आपण जे म्हणतोय किंवा आपल्या मनात हे जे चिंतन सुरू आहे किंवा आपली जी अद्वैतावरची निष्ठा आहे सगळ्यांची तशीच असावी असं आपण गृहीत पण धरू शकत नाही आणि असा आग्रह पण धरू शकत नाही. अद्वैतामध्ये निष्ठा ही आपली आंतरिक स्थिती आहे. याचा बाहेरच्या जगाशी काही संबंध नाही. बाहेरच्या जगामध्ये जर आपल्याला काही बदल घडवून आणावा असं वाटत असेल तर याचा अर्थ काय आहे की याचा अर्थ आपण बाहेरच्या जगाला सत्य मानलेलं आहे. म्हणजे काय झालं की म्हणजे मग अद्वैतामधली निष्ठा आपली पूर्ण नाही आहे. अद्वैतामध्ये जर निष्ठा असली तर बाहेरचं जग जे आहे ते एक प्रकारचा भास आहे. जागृत अवस्था देखील स्वप्नवत आहे. ही अगदी मूलभूत निष्ठा आहे अद्वैताची. तर बाहेरच्या जगामध्ये मला अमुक एखादी गोष्ट करायची आहे अशा प्रकारचा आग्रह जर माझ्या मनामध्ये असला तर बाहेरच्या जगाला मी सत्य आहे असं गृहीत धरलेलं आहे. तर हीच पहिली चूक आहे ना. तसं नाहीये. 32व्या श्लोकामध्ये भगवान काय सांगतात ते म्हणतात की माम ही पार्थ व्यपाश्रित्य येपी स्युः पापयोनया पापयोनयः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रा तेपी यांती परांगतिम असा श्लोक आहे. ह्याचा अर्थ काय बघा. ओ सन ऑफ पृथा, दोज हू टेक शेल्टर इन मी दो दे बी ऑफ लोअर बर्थ, म्हणजे खालच्या प्रकारचा जन्म जरी त्यांना प्राप्त झालेला असला, म्हणजे कोण, विमेन, वैश्य अँड शूद्र, म्हणजे स्त्रिया किंवा वैश्य किंवा शूद्र हे खालच्या स्तरावर जन्माला आलेले आहेत असा हा श्लोक सांगतो. असं आपल्याला त्याचं जर भाषांतर आपण बघितलं तर कळेल. कॅन अटेन द सुप्रीम डेस्टिनेशन, म्हणजे तुम्ही जर इफ युअर बर्थ हॅपन्स टू बी अ लोअर बर्थ यू कॅन स्टील अटेन द सुप्रीम डेस्टिनेशन. कशामुळे? भक्तीमुळे. म्हणजे भक्तीमध्ये कुठल्याही प्रकारच्या क्वालिफिकेशनची गरज नाही. तुम्हाला समजा आधीच्या काळी असं होतं की समजा वेद शिकायचे असतील किंवा वेदांत, उपनिषद ह्या सगळ्या गोष्टी जर शिकायच्या असतील तर तुम्हाला ब्राह्मण कुळामध्ये जन्माला यायला पाहिजे वगैरे अशा प्रकारची भ्रांती होती. तसं काही नाही आहे. हे वेद किंवा वेदांत किंवा गीता ही कोणी सांगितली? ही कृष्णाने सांगितली. कृष्ण कोण होता? कृष्ण क्षत्रिय होता. किंवा क्षत्रिय काय, यादव होता तो. आणि कोणाला सांगितली गेली? तर ती अर्जुनाला सांगितली गेली. अर्जुन कोण होता? अर्जुन क्षत्रिय होता. तर ह्याचा अर्थ हा आहे का की हे जे ब्रह्मज्ञान आहे याच्यासाठी जातीपातीचं काही बंधन आहे किंवा वर्णाचं बंधन आहे? अजिबात नाही आहे. तुम्हाला ते ज्ञान कळावं याच्यासाठी तुम्ही एका विशिष्ट प्रकाराने किंवा विशिष्ट जीवनशैलीने राहणं आवश्यक आहे. तरच हे सगळं आपल्याला व्यवस्थित आतून कळू शकेल. तसं जर नसेल तर आपल्याला नाही कळणार. तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे जे भेद आहेत हे भेद व्यावहारिक जगामध्ये
आपण बाहेरून कसे असू किंवा बाहेर आपण कुठल्या प्रकारचं काम करू, काय दिसेल आपल्या कामातून, त्याचं ते वर्णन आहे. इट्स ओन्ली अ क्लासिफिकेशन. याला आध्यात्मिक काही आधार आहे असं मला वाटत नाही. आपण जर खरोखरीच आध्यात्मिक असलो आणि आपली अद्वैतामधली निष्ठा जर दृढ असली, तर हे जे बाहेरचे बदल किंवा बाहेरचे जे सगळे आपल्याला गुण दिसतात ना लोकांचे, बाहेरचं स्वरूप, बाह्य स्वरूप, याच्याने आपलं मन कलुषित किंवा उद्विग्न पण व्हायला नको, किंवा याच्यामुळे रागद्वेष निर्माण व्हायला नको. जर आपल्याला ही खात्री असली की बाहेरचं जग जे आहे हे आपल्या मनाचं प्रतिबिंब आहे किंवा हे भगवंताचंच प्रगटीकरण आहे, ईशावास्यम इदम सर्व, अशा प्रकारची जर आपली भावना दृढ असली, तर आपल्याला अमुक एखाद्याचा जन्म वरचा आणि एखाद्याचा जन्म खालचा वगैरे अशा प्रकारच्या विचारांना आपण थारच देणार नाही आपल्या मनामध्ये, असं होईल. विनोबा काय म्हणतात बघूया. विनोबा म्हणतात की धरोनी आसरा माझा भोळे स्त्री वैश्य शूद्रही, की पाप योनी जे जीव तेही मोक्षास पावती. धरुनी आसरा माझा भोळे, जे लोक भोळे आहेत, भोळेपणाने सरळ मनाने माझा आसरा घेतात, म्हणजे काय की माझी भक्ती करतात, माझ्यामध्ये एकरूप झालेले, अनन्य भावाने माझी भक्ती करतात. मग त्याच्यामध्ये स्त्रिया आल्या, वैश्य आले, शूद्र आले. आधीच्या काळामध्ये कदाचित असं म्हणत असतील लोक, किंवा कृष्णाच्या काळामध्ये, की अशा प्रकारच्या लोकांना भगवत प्राप्ती होणं कठीण आहे किंवा होऊ शकत नाही. असं काही नाही ना. भगवत प्राप्तीसाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या पात्रतेची आवश्यकता नाही. अगदी अपात्र मनुष्य देखील भगवंताची भक्ती करू शकतो. म्हणजे आपण पुराणांमधल्या ज्या कथा ऐकतो त्याच्यामध्ये एक अजामिळ नावाचा पापी असतो. तो कसा काय जातो वैकुंठाला? अजामिळ नावाच्या पाप्याची कथा अशी आहे की तो असतो ब्राह्मण, परंतु तो कुठल्या तरी वेश्येच्या नादी लागतो आणि त्या वेश्येपासून त्याला एक मुलगा होतो. त्या मुलाचं नाव तो ठेवतो नारायण. तर तो त्या मुलासोबत एवढा आसक्त असतो, जेव्हा मरतो तेव्हा मरता मरता नारायण असं नाव घेतो. तर नुसतं नाव जरी घेतलं म्हणजे ते विष्णूचं आहे किंवा नारायणाचं नाव आहे म्हणून मी नारायणाचं नाव घेतलं असं नसून, आपल्या मुलाचं नाव नारायण आहे म्हणून नारायण नाव घेतलं, असं जरी झालं तरी सुद्धा अशा अजामिळाला स्वर्ग प्राप्ती होते, अशी पुराणातली कथा आहे. परंतु त्या नारायण या नामासोबत तेवढी आसक्ती पाहिजे ना. तर अशा प्रकारचा पापी जीव जो आहे ना, तो स्वर्गात जातो, म्हणजे तो मोक्षास पावतो असं ह्याच्यात लिहिलेलं आहे. मोक्षास पावतो म्हणजे कसं आहे पहा, की भगवंताशी अनन्य भक्ती जर असली ना, तर मोक्ष आपल्याला मिळू शकतो. मोक्ष म्हणजे कसं, की आपण जे स्वतःला काहीतरी आहोत असं मानून बसलेलो आहोत, त्यापासून आपली मुक्ती होते. म्हणजे आधी आपण स्वतःला देह मानला होता, त्यापासून मुक्ती मिळाली. जीव मानलो होतो आपण स्वतःला, तर तो जीव जो आहे तो परमात्म्यामध्ये किंवा भगवंतामध्ये विलीन झाला. तर जीवाशिवाचं मिलन जेव्हा होतं, तेव्हा मोक्षच आहे ना. मोक्ष म्हणजे काय, की तो जीव राहिलाच नाही आता. जीव हॅज मर्ज्ड विथ द परमात्मा, असं झालं. आता लेट अस सी व्हॉट अवर साधक बंधू किशोर कुलकर्णी हॅज टू से. पण मुक्त छंदामधलं पहिले पाहू. मुक्त छंदामध्ये बघतात की असो जन्मले कसेही, स्त्रिया वैश्य शूद्रही, आश्रय मजमाजी घेती त्यासी प्राप्त परमगती. जन्मले कसेही असले तरी सुद्धा ते जेव्हा माझ्यामध्ये आश्रय घेतात तेव्हा मलाच येऊन मिळतात, परमगती त्यांना मिळते. आता आपण वृत्तबद्धमध्ये काय लिहिलं बघूया. मध्ये मी लेट मी इन्क्रीज द फॉन्ट साईज अ बिट हिअर, म्हणजे तुम्हाला बघायला सोपं पडेल. 32व्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतात,
मनुष्या मिळाला सो जन्म काही, असो वैश्य पापी की शूद्र स्त्रियाही. जरी ठाव घेईल माझ्यात स्थित, मिळे सद्गती पार्थ त्यासी खचित. मनुष्या मिळाला असो जन्म काही, वैश्य पापी किंवा शूद्र स्त्रियाही, जरी ठाव घेईल माझ्यात स्थित, म्हणजे तो जर माझ्यामध्ये येऊन स्थिरपणे राहिला, स्थित झाला, तर त्याला हे पार्था सद्गती नक्कीच मिळेल. शेवटी आपण बघूया की ज्ञानेश्वर महाराज आपल्याला काय सांगतात त्याच्याबद्दल. लेट अस गो इनटू ज्ञानेश्वरी. 32व्या श्लोकामध्ये म्हणतात की हे पार्था, ज्यांचा जन्म पापयोनी झाला आहे असे, तसेच स्त्रिया, वैश्य, शूद्र हे सर्व माझा आश्रय केल्यावर उत्कृष्ट गती पावतात. म्हणून कुळ उत्तम नोहावे, जाती अंत्यजही व्हावे, वरी देहाचे निनावे, पशुचेही लाभो. याकरता कुळ उत्तमच असायला पाहिजे असं नाही, जातीने नीच योनीचा असला तरी चालेल, अंत्यजच काय, पण देहाच्या नावाने पशुचा देह मिळाला तरी चालेल, पण माझी भक्ती पाहिजे म्हणजे कृतार्थता होईल. आता पशु भगवंताची भक्ती कसा करू शकतो, तुम्हीच विचार करा. पुष्कळदा असं म्हणतात की जे जे प्राणी मंदिरांच्या आसपास वगैरे असतात ना, किंवा ज्यांना मंदिरामध्येच आकर्षण वाटतं, ते सारखं सारखं ते मंदिराकडेच येऊन बसतात, किंवा बाहेर कुठेही त्यांना जरी हाकलून दिलं तरी ते पुन्हा त्या मंदिराकडे येतात. अशा प्रकारच्या प्राण्यांची त्या भगवंताकडे ओढ असते असं म्हणतात. आता हे खरं खोटं आपण काही जाणू नाही शकत. आपण स्वतःचा विचार करावा. आपण भगवंताप्रती किती श्रद्धावान, निष्ठावान, किंवा आपल्या मनामध्ये भगवंताबद्दल किती भक्ती आहे, हे आपण स्वतःशी विचारायचं. आपण इतर लोक काय करतात त्याच्याबद्दल आपल्याला काही नाही करायचं. ठीक आहे. पाहे पा सावजे हातिरो धरिले, तेणे तया काकुळती माते स्मरिले, की तयाचे पशुत्व वावो जाहले, पावलिया माते. हे पहा की मगराने गजेंद्रला पाण्यात धरलं असता त्याच्या तडाख्यातून सुटण्याकरता त्याने मोठ्या काकुळतीने माझा धावा केला. त्या योगाने त्याला माझी प्राप्ती झाली आणि त्याचा पशुपणा व्यर्थ गेला. म्हणजे मगरानी हत्तीला, गजेंद्र नावाचा जो हत्ती होता, त्याला पाण्यामध्ये असताना पकडलं. तर पाण्यामध्ये असताना हत्ती जरी असला तरी सुद्धा तो त्याच्यापेक्षा मगर जास्त शक्तिशाली आहे. मगर त्याला पाण्यामध्ये ओढून त्याला बुडवून मारू शकतो आणि नंतर खाऊ पण शकतो. तर तो जो गजेंद्र होता, गजेंद्र नावाचा हत्ती, त्यांनी कृष्णाचा धावा केला आणि त्याच्यामुळे त्याला जीवनदान मिळालं. आता ही तर अर्थात पुराणातली कथा आहे. हा, कोणीतरी बोलतंय. हा, somebody is talking to me just now. सॉरी हा, सॉरी नो प्रॉब्लेम. तर मगराने गजेंद्राला पाण्यात धरलं असता त्याच्या तडाख्यातून सुटण्याकरता त्याने मोठ्या काकुळतीने माझा धावा केला. त्या योगाने त्याला माझी प्राप्ती झाली आणि त्याचा पशुपणा व्यर्थ गेला. म्हणजे काय, तो पशु नाही राहिला, व्यर्थ गेला म्हणजे त्याच्यातलं जे पशुत्व होतं ते चाललं गेलं. ठीक आहे. अगा नावे घेता वोखटी, जे आघवे या अधमांची शेवटी, तिये पापयोनी ही किरीटी जन्मले जे. अर्जुना, ज्या जातींच्या नावावर उच्चार केला असता वाईट आहे, म्हणजे फार काय सांगावं, जी जात सर्व निकृष्टात निकृष्ट आहे, सगळ्यात खालची जात, त्या पापरूप जातीमध्ये जे जन्माला आले आहेत. इथे पुन्हा जात या शब्दाचा अर्थ आपण कुठल्या कुळात जन्माला आलोय, कुठल्या घरात जन्माला आलोय हा आहे. परंतु जाती या शब्दाचा अर्थ आपण अनेक वेळा विचार केला याच्याबद्दल, की जाती हा जो संस्कृत शब्द आहे हा योनिवाचक आहे. याचा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र याच्याशी काहीही संबंध नाही. इथे मात्र जात हा शब्द कुठल्या घरामध्ये आपण जन्माला आलो आहोत त्याच्यावर तो अर्थ आहे. ठीक आहे. ते पापयोनी मूढ, मूर्ख जैसे का दगड,
परी माझ्या ठाई दृढ सर्व भावे. ते पापजातीतील अविवेकी दगडाप्रमाणे मूर्ख का असेना, परंतु सर्व भावाने ज्यांची माझ्या ठिकाणी पक्की भक्ती आहे. जयांची वाचे माझे आलाप, दृष्टी भोगी माझेची रूप. जयांचे मन संकल्प माझाची वाहे. ज्यांच्या तोंडात माझीच कथा आहे, ज्यांचे डोळे माझंच रूप पाहण्यात गुंतले आहेत, ज्यांचं मन माझ्याच विषयीचा विचार करतं, माझी या कीर्तिविण. जयांचे रीते नाही श्रवण, जया सर्वांगी भूषण माझी सेवा. माझे गुण ऐकण्या वाचून ज्यांचे कान रिकामे नसतात, ते सारखे माझेच गुण ऐकतात. ज्यांच्या शरीरातील प्रत्येक अवयवाला माझी कोणती ना कोणती तरी सेवा भूषण होऊन राहिली आहे. शरीरातला प्रत्येक अवयव भगवंताची सेवा कसं करेल? विचार करा तुम्ही. आपण आपल्याला तोंड दिलंय, जीभ दिली आहे, तर आपण त्यांनी भगवंताचं नाम घेऊ. डोळ्यांनी आपण भगवंताचं रूप बघू. कानांनी आपण भगवंताचं नाम ऐकू. अशा प्रकारे समजा आपण प्रत्येक इंद्रिय जे आहे ते भगवंताच्या सेवेसाठी उपलब्ध ठेवलं आणि त्याच्यामध्येच समजा ते गुंतवलं, तर काय होईल? जयांचे ज्ञान विश्व नेणे, जाणीव मज एका ते ती जाणे. जया ऐसे लाभे तरी जिणे एरवी मरण. ज्या भक्तांची ज्ञानवृत्ती विषयांचं ग्रहण न करता मलाच एकाला जाणते. म्हणजे काय की आपण आपल्या ज्ञानेंद्रियाचा उपयोग भगवंता चरणीच लावून आणि केला. ज्ञानेंद्रियांचा उपयोग आपण जगातले विषय जे आहेत त्यांच्याबद्दल ज्ञान किंवा त्यांचा अनुभव घेण्यामध्ये वाया नाही घालवत, तर काय होईल? ज्यांना याप्रमाणे सर्व इंद्रियांच्या व्यापाराद्वारा भगवंताची सेवा करणे असं मिळालं, तरच जीवित्वाची सार्थकता वाटते, नाहीतर जगणं मरणप्राय वाटतं. म्हणजे समजा आपण आपल्या इंद्रियांनी भगवंताची सेवा नाही केली, तर आपल्याला आपलं जगणं व्यर्थ आहे असं वाटायला पाहिजे. त्याच्यापेक्षा मरण चांगलं आहे असं वाटायला पाहिजे. अशा प्रकारे जर आपल्याला वाटलं, तर ऐसा आघवाची परी पांडवा, जिही आपुलिया सर्व भावा. जिया वया लागी बोलावा जी केला. ह्याप्रमाणे अर्जुना, सर्व प्रकारांनी ज्यांनी आपल्या सर्व वृत्तींना जगण्याला मीच जीवन केलं आहे, नाही का? सगळ्या आपल्या ज्या वृत्ती आहेत किंवा सगळी आपली जी इंद्रिय आहेत ती सगळी आपण भगवंताकडे वळवली. दॅट इज द ब्युटी ऑफ भक्ती. आपल्याला करायचा शौक आहे ना, खूप करायची खुमखुमी आहे ना, तर मग करा. पण जे काही करत असाल ते भगवंतासाठी करा, भगवंताच्या इच्छेनुसार करा. हे चांगलं आहे. ते पापयोनी ही होतो का, ते श्रुताधीतही न होतो का. परी मजसी तुकिता तुका तुटी नाही. ते दुष्ट जाती देखील जन्माला आलेले असेनात का, ते ऐकून व शिकून विद्वान झालेले नसेनात का. परंतु त्यांची माझ्याशी तुलना केली असता ते वजनात कमी भरत नाहीत. पाहे पा भक्तीचेनी अथिलेपणे, दैती देवा आणिले उणे. माझे नृसिंहत्व लेणे जयाची महिमे. अर्जुना पहा, भक्तीच्या संपन्नतेनी राक्षसांनी देवांनाही कमीपणा आणला. म्हणजे काय की राक्षस लोक भक्ती जास्त चांगली करू शकतात किंवा करतातही, त्याच्यामुळे देवांना कमीपणा आणला त्यांनी त्यांच्या भक्तीच्या संपन्नतेने. ज्याच्या मोठेपणा करता मला नरसिंह रूप अलंकार धारण करावा लागला, तो प्रल्हादो का मजसाठी. घेता बहुते संकटे सदा किरीटी. का जे मिया द्यावे ते गोष्टी तयाचिया जोडे. अदोष, तुझा हात वर आहे, पण मी हे या श्लोकांवरच्या सगळ्या ओव्या संपल्या नाही एकदा की मग तुझा प्रश्न घेतो. ओके, सो होल्ड ऑन टू युअर क्वेश्चन फॉर अ फ्यू मोर मिनिट्स अंटिल वी फिनिश दिस. अर्जुना, त्या प्रल्हादाला माझ्याऐवजी पुष्कळांनी घेतला. माझी भक्ती करण्याऐवजी प्रल्हादाची भक्ती केली, कारण मी जे द्यायचं ते त्याचं वर्णन केलं असता मिळतं. पहा, म्हणजे आपण जर प्रल्हादाची कथा ऐकली किंवा इव्हन प्रल्हादाची भक्ती केली तरी सुद्धा ती भक्ती भगवंताला पोचते. एरवी दैत्यकुळ साचोकारे,
परी इंद्रही सरी न लाहे उपरे, म्हणोनी भक्तिगा एथसरे जाती अप्रमाण. नाहीतर तो दैत्याचा वंश खरा, परंतु इंद्रालाही त्याच्यापेक्षा जास्त योग्यता मिळत नाही. प्रल्हाद जो होता तो दैत्य कुळामध्ये जन्माला होता ना. म्हणून अर्जुना ह्या ठिकाणी भक्तीच सरती होते, जातीला काही किंमत नाही. म्हणजे काय झालं की कुठल्या कुळामध्ये, कुठल्या घरामध्ये, कुठल्या योनीमध्ये तुम्ही जन्माला आलात ते महत्वाचं नसून तुमच्या चित्तामध्ये, तुमच्या मनामध्ये भक्ती आहे किंवा नाहीये हे जास्त महत्वाचं आहे. राजाज्ञेची अक्षरे आहाती, तिये चामा एक जया पडती, तया चामासाठी जोडती सकळ वस्तू. चामा म्हणजे आपलं शरीर, चाम्र किंवा आपलं स्किन. राजाच्या हुकुमाची अक्षर ज्या एका चामड्यावर उमटलेली आहेत. राजाच्या हुकुमाची अक्षर म्हणजे राजाने हुकूम दिला आणि तो कुठल्या तरी चामड्यावर टॅटू केला असं म्हणू आपण आजकालच्या भाषेमध्ये. ठीक आहे. त्या कातड्याच्या बदल्या सर्व पदार्थ प्राप्त करून घेता येतात. अशा प्रकारचं चामडं जर आपल्याजवळ असलं ना, तर मे बी दॅट वॉज द करन्सी ॲट दॅट टाइम. की अशा प्रकारची वस्तू जर आपल्याजवळ असली की ज्याच्यावर राजाचा शिक्का आहे, राजाचा लोगो आहे किंवा राजाचं जे काही मुद्रा असेल ना ती आहे, तर या कातड्याच्या बदला सर्व पदार्थ प्राप्त करून घेता येतात. सो दिस इज द करन्सी दॅट यू कॅन यूज फॉर बाईंग ऑल काइंड्स ऑफ थिंग्स. वाचुनी सोने रूपे प्रमाण नोहे, एथ राजाज्ञाची समर्थ आहे, तेची चाम एक जे लाहे, तेणे विकती आघवी. प्रत्यक्ष सोनं रूप म्हणजे सोनं किंवा चांदी जरी असलं आणि त्याच्यावर राजाच्या हुकमाची अक्षरं नसली, तर त्या सोन्या रुपयाची योग्य किंमत कोणी कबूल करेल अथवा करणार नाही. म्हणजे समजा त्याच्यावर शिक्का नसला तर ते खरं आहे किंवा नाही, ऑथेंटिक आहे किंवा नाही याची खात्री नसल्यामुळे लोक त्याची किंमत तेवढी देणार नाही. व्यवहारात राजाच्या आज्ञेचाच जोर आहे. राजाची मुद्रा त्याच्यावर जर असली ना, तर त्याच्यावर म्हणजे आपल्या इथे आपण समजा एखादी नोट बघितली ना, तर त्या नोटेवर सुद्धा काय लिहिलं असतं की हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची नोट आहे ती, किंवा अमेरिकेत असेल तर ती US ट्रेझरीची नोट आहे, की मी देणाऱ्याला इतके रुपये म्हणा किंवा इतके डॉलर्स देतो आहे असं त्या नोटेवर लिहिलं असतं आहे ना. तर ती जर नोट नसली तर मग ते काय, ते कागदच येतो नाही का. तशा प्रकारचा शिक्का जर नसला तर इट इज ओनली अ पीस ऑफ पेपर. म्हणजे आता समजा सरकारने आपल्या इथे सांगितलं की आता आजपासून 2000 रुपयाची नोट चालणार नाही, तर त्या 2000 रुपयाच्या नोटेला 2000 रुपये ही किंमत नाही राहिली, आता कागदासारखी झाली. मागच्या वेळेस जेव्हा ते डिमॉनिटायझेशन केलं होतं, त्या जुन्या नोटा सगळ्या रद्द केल्या होत्या. त्याच्यानंतर काय झालं, त्या नोटा लोकांनी जाळून टाकल्या अक्षरशः, कारण की त्याला काही किंमतच नव्हती नाही का. तैसे उत्तमत्व तैची तरे, तैची सर्वज्ञता सरे, जे मनोबुद्धी भरे माझेनी प्रेमे. त्याप्रमाणे आपला उत्तमपणा त्याच वेळेला टिकेल, त्याच वेळेला सर्व जाणतेपणा मान्य होईल की ज्या वेळेला मन व बुद्धी माझ्या प्रेमाने भरून जाईल. म्हणजे समजा आपलं मन आणि बुद्धी भगवंताच्या प्रेमाने भरून गेलं तरच आपला उत्तमपणा टिकेल आणि आपला सर्व जाणतेपणा मान्य होईल. म्हणोनी कुळ जाती वर्ण, हे आघवेची गा अकारण, एथ अर्जुना माझेपण सार्थक एक. याकरता अरे उत्तम कुळ जाती अगर वर्ण हे सर्व निष्फल आहे. भक्तीमध्ये तुम्ही कुठल्याही घरामध्ये, कुठल्याही जातीमध्ये, कुठल्याही योनीच्या थ्रू जन्माला जरी आलेले असाल तरी सुद्धा हे सगळं भक्ती पुढे निष्फल आहे. अर्जुना, माझ्या ठिकाणी अनन्य होण्यातच सार्थकता आहे. तर आपण ह्याचा जर अर्थ फ्रॉम द प्युअर कॉन्शियसनेस पॉइंट ऑफ व्ह्यू घेतला तर काय होईल, माझ्या ठिकाणी अनन्य होण्यातच सार्थकता आहे. म्हणजे वी हॅव टू बी वन विथ और बी आयडेंटिफाइड विथ अवर रियल सेल्फ और द इसेन्शियल नेचर. ठीक आहे ना. तेची भलतेणे भावे, मन मज आतो येते हो आवे,
आले तरी आघवे मागील भावो. तेच मन वाटेल त्या हेतूने का होईना पण माझ्या स्वरूपात येईल म्हणजे मद्रूप होईल असं झालं पाहिजे. आणि एकदा माझ्या स्वरूपात आलं तर मागचं जाती कुळ वगैरे गोष्टी निष्फळ होतात. आपण समजा आपलं मन भगवंताच्या चरणी लीन झालं, भगवंतामध्ये लीन झालं, भगवंता व्यतिरिक्त आपल्याला दुसरं काहीच आठवत नसेल, तर आपण कुठल्या कुळामध्ये जन्माला आले आहोत वगैरे बद्दल काही अर्थ उरेल का? त्याच्यामध्ये काहीच अर्थ नाही होणार. जैसे तवची वहाळ वोहळ, जव न पवती गंगाजळ, मग होऊनी ठाकती केवळ गंगा रूप. ज्याप्रमाणे जिथपर्यंत गंगेच्या पाण्याला जाऊन मिळालं नाही तिथपर्यंत नाल्या ओढ्यांना ओढ्यांच्या पाण्याला नाले ओढे असंच म्हणतात. मग ते गंगेला येऊन मिळाल्यावर ते केवळ गंगारूपच होऊन राहतात. त्याचप्रमाणे आपलं मन जर भगवंतामध्ये पूर्णपणे लीन झालं तर मग आपल्याला आपलं वेगळं मन आहे असं म्हणू का आपण? नाही, तिथे फक्त भगवंताचंच मन आहे किंवा भगवंतच फक्त आहे. जो नाला ओढा जाऊन गंगेला मिळतो त्या ओढ्यातलं जे पाणी असतं, त्या छोट्याशा नाल्यातलं जे पाणी असतं, ते पाणी जेव्हा गंगेमध्ये जाऊन मिळतं तेव्हा त्याला ओढा किंवा नाला म्हणत नाही, तेव्हा नंतर त्याला गंगाच म्हणतात. त्याचप्रमाणे आपण जर परमात्मा स्वरूप झालो तर महात्मा पण आपल्यातनं प्रगट होईल. लोक आपल्याला महात्मा म्हणो किंवा न म्हणो, महात्मा किंवा कुठलंही जे टायटल आहे म्हणजे उपाधी जी आहे ना ती लौकिक आहे. इट इज इन द ट्रान्झॅक्शनल ऑर द रिलेटिव्ह वर्ल्ड. त्याला तसा काही अर्थ नाही आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून त्याला काहीच अर्थ नाही आहे. व्यावहारिक दृष्टिकोनामध्ये आहे. तुमच्याकडे समजा खूप मोठ्या डिग्र्या असल्या तर त्याच्यामुळे तुम्हाला व्यवसाय करता येईल, परंतु त्या डिग्र्यांचा सर्टिफिकेशन्सचा अध्यात्माशी काहीही संबंध नाही. ठीक आहे ना? का खैर चंदन काष्ठे, हे विवंचना तवची घटे, जव न घापती एकवटे अग्नी माझी. किंवा खैराचं लाकूड, चंदनाचं लाकूड व इतर रायवळ लाकडे ही निवड जोपर्यंत ती एकत्र करून अग्नीमध्ये घातली नाही तोपर्यंतच होऊ शकते. नंतर काय होईल? तैसे क्षत्रिय वैश्य स्त्रिया का शूद्र अंत्यजादी या जाती तवची वेगळाल्या, जव न पवती माती. त्याप्रमाणे क्षत्रिय वैश्य शूद्र व अंत्य आणि स्त्रिया ह्या जाती जेथपर्यंत भक्त माझ्याशी एकरूप झालेले नाहीत तिथपर्यंतच वेगवेगळे असतात. भगवंताशी एकरूप झाल्यानंतर ह्या सगळ्या जातींचा काही अर्थच उरत नाही. मग जाती व्यक्ती पडे बिंदुले, जेव्हा भावे होती मज मिनले, जैसे लवण कण घातले सागरा माझी. जसं समुद्रामध्ये मिठाचे कण घातले असताना ते समुद्र रूप होऊन त्याचा कणपणा नाहीसा होतो, त्याप्रमाणे मग जेव्हा सर्व वृत्ती मद्रूप होतात तेव्हा त्या जाती व व्यक्ती यांच्या नावाने शून्य पडते. हे मी आता आधी सांगितलं तसंच आहे. वन्स वी बिकम वन विथ द डिव्हाइन, आपली जी आयडेंटिटी असते ती आयडेंटिटी सगळीच्या सगळी नष्ट होते. तेथपर्यंतच शोणभद्र आणि सिंधू अशी नद्यांची नावे व गंगा नर्मदा अशी नद्यांची नावे राहतात. आणि तेथपासून पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे वाहणारे ओघ असे भेद राहतात की जोपर्यंत ते समुद्राला येऊन मिळत नाही तोपर्यंत काय होतं? हेची कवणे एके मिसे, चित्त माझे ठाई प्रवेशे, ये तुले हो मग आपेसे, मीची होणे असे. कोणत्या एका निमित्ताने हेच चित्त माझ्या स्वरूपात शिरकाव करून राहील. एवढं झालं म्हणजे मग आपोआप मद्रूप होणं ही सिद्धी आहे. अगा वरी फोडावयाची लागी, लोहो मिळो का परिसाचे अंगी, का जे मिळतीये प्रसंगी सोनेची होईल.
अर्जुना, फोडण्याकरता म्हणूनच तू लोखंडाचा घण परिसावर पडो. अर्जुना, फोडण्याकरताच म्हणून लोखंडाचा घण परिसावर पडो, तरी देखील घणाचा संबंध परिसाशी येण्याच्या वेळेस तो घण सोनेच बनून जाईल. आपण लोखंडाने परिसावर त्या परिसाचे 2 तुकडे करावे म्हणून घाव घातला, परंतु लोखंडाचा परिसाला स्पर्श जेव्हा झाला तेव्हा त्या परिसामुळे त्या लोखंडाचं सोनं झालं. पाहे पा वालभाचे व्याजे, तिया वज्रांगणांची निजे, मज मेनलिया काय माझे स्वरूप नव्हती. असे पहा की त्या गोपींची अंतःकरण प्रेमाच्या निमित्ताने मला येऊन मिळाली. ती मिळालेली असताना त्या गोपी मद्रूप झाले नाहीत काय? म्हणजे तुम्हाला समजा मोक्ष नाही मिळाला, तर भक्तीमार्फत सुद्धा आपण त्या स्थितीपर्यंत पोहोचू शकतो. तुम्हाला बाकी साधनांनी जर मोक्ष नाही मिळाला तर भक्तीच्या मार्फत तुम्हाला मिळू शकतो. आणि भक्तीसाठी आपल्याला कुठल्याही प्रकारच्या पात्रतेची आवश्यकता नाही आहे. किती सोपं झालं आहे, नाही का? अथवा भीतीच्या निमित्ताने कंस मला येऊन नाही मिळाला का? म्हणजे कंसाला भगवंताची भीती होती, परंतु त्याच्यामुळे काय झालं की त्याच्यापासून पळता पळता शेवटी कृष्णाने येऊन त्याला गाठलंच, आणि मग कृष्णाने त्याचा वध केला. त्याच्यामुळे तो वैकुंठात गेला, नाही का? किंवा निरंतर वैर करण्याच्या जोरावर शिशुपालादिकांनी माझी प्राप्ती करून घेतली आहे, नाही का? त्या शिशुपालाची जी गोष्ट आहे, मला आता एक्झॅक्टली आठवत नाही आहे, पण शिशुपाल नावाचा देखील एक माणूस जो होता, त्याला भगवंताची प्राप्ती झाली. अगा सोयरेपणेची पांडवा, माझे सायुज्य यादवा, की ममत्वे वसुदेवा दिका सखिया. अरे अर्जुना, नातेपणाच्या संबंधानेच ह्या यादवांना माझ्या स्वरूपाची प्राप्ती झाली, किंवा ममत्व ठेवल्यामुळे वसुदेवाधिक सर्वांना माझी प्राप्ती झाली. नारदा ध्रुवा अक्रूरा, नारदा ध्रुवा अक्रूरा, शुका हन सनत कुमारा, या भक्ती मी धनुर्धरा, प्राप्त्यो जैसा. नारदाला, ध्रुवाला, अक्रूराला, शुक्राला अथवा सनत कुमार यांना अर्जुना ज्याप्रमाणे मी भक्तीच्या योगाने प्राप्त करून घेण्यास योग्य झालो, तैसाची गोपिकासी कामे. तया कंसा भय संभ्रमे, येरा घातका मनोधर्मे शिशुपालादिका. त्याचप्रमाणे गोपिकांना कामाने म्हणजे विषयबुद्धीने, त्या कंसाला भयाच्या भ्रांतीने, आणि शिशुपालादिकांना त्यांच्या घातक बुद्धीमुळे मी प्राप्त झालो. शिशुपालानी मला असं वाटतं असा एक वर प्राप्त करून घेतला होता की 100 त्याचे गुन्हे कृष्णाने माफ केले. म्हणजे किंवा त्याला काहीतरी झालं त्याच्यामुळे त्याला असा वर मिळालेला होता की ठीक आहे, 100 वेळा तो चुका करेल, तर 100वी चूक झाली की मग त्यानंतर कृष्ण त्याला मारणार, असा त्यांचा काहीतरी वर किंवा शाप किंवा उशाप वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी होत्या पुराणामध्ये. तर 100 त्याचे गुन्हे जेव्हा घडले त्याच्या हातनं, त्यानंतर कृष्णानेच त्याला मारलं. परंतु ते आपल्याजवळ असल्यामुळे आपण अजेय आहोत, आपल्याला कोणी मारू शकत नाही, अशा प्रकारची जर भ्रांती आपल्या मनामध्ये निर्माण झाली तर आपण किती उच्छाद करू या पृथ्वीवर, तसं नको व्हायला ना. अगा मी एकुलाणीचे खाणे, एकुलाणीचे खागे, मज येवो पा भलतेनी मार्गे, भक्ती का विषय विरागे अथवा वैरे. अगा अर्जुना, मी सर्व मार्गांच्या मुक्कामाचे एक ठिकाण आहे. त्या वर सांगितलेल्या मार्गांपैकी वाटेल त्या मार्गाने माझ्या स्वरूपी येता येतं. ते वर सर्व सांगितलेले मार्ग म्हणजे भक्तीने अथवा विषयबुद्धीने अथवा वैराग्याने अथवा वैराने. तुम्ही समजा वैर करायचं असेल तर मग
भगवंताशी करा ना, साध्या माणसाशी कशाला करता? तसं जर झालं तर तुम्हाला समजा भगवंताच्या हातून मरण आलं तर तुम्ही तरी स्वर्गात जाल. म्हणून पार्था पाही प्रवेशावया माझ्या ठाई, उपायांची नाही वाणी येथ, उपायांची नाही वाणी येथ. म्हणून अर्जुना पहा, माझ्या स्वरूपात मिळवायचा असेल तर इथे साधनाचं बंधन नाही. आणि भरतिया जाती जन्मावे, मग भजिले का विरोधावे, परी भक्त का वैर्या भावे माझी इच्छाही. आणि वाटेल त्या जातीत जन्माला आलो तरी चालेल, मग भक्ती किंवा वैर केलं तरी हरकत नाही. परंतु भक्त किंवा वैरी व्हायचं असेल तर ते माझेच झाले पाहिजेत. म्हणजे आपण भक्त किंवा वैरी ह्या दोन्ही गोष्टी जगातल्या लोकांसाठी वापरू नाही शकत. आपण भक्त जे व्हायचंय ना ते भगवंताचंच व्हायचंय. आणि वैर जरी करायचं असलं तरी सुद्धा भगवंताशीच वैर करा ना. आहे का एवढी हिंमत? अगा कवणे एके बोले, माझे पण जरी जहाले, तरी मी ते होणे आले, आता हाता निरुते. शत्रू किंवा मित्र म्हणून कोणत्याही का निमित्ताने होईना जर माझ्याशी दृढ संबंध आला तर मद्रूप होणं हे काही खास हाती आल्याचं समजायचं अर्थ नाही. या जागी पापयोनी ही अर्जुना, का वैश्य शूद्र अंगना, माते भजनी भजता सदना माझी या येती. याप्रमाणे हे अर्जुना, दुष्ट जाती जन्म झालेले किंवा वैश्य शूद्र किंवा स्त्रिया यांनी माझं भजन केलेलं असताना ते माझ्या स्वरूपात येऊन मिळतात. म्हणजे भजन करण्यासाठी आपल्याला कुठल्याच प्रकारच्या रेस्ट्रिक्शनची आवश्यकता नाही, है ना. याचप्रमाणे अर्जुना, दुष्ट जातीत जन्म झालेले किंवा वैश्य शूद्र किंवा स्त्रिया यांनी माझं भजन केलं किंवा केलं असता ते माझ्या स्वरूपाला येऊन मिळतात. ठीक आहे ना. किम, हा जो 32वा श्लोक होता त्याच्याबद्दल कोणाला काही चिंतन करायचंय का? म्हणजे आपण कुठल्याही घरात जन्माला आलेलो असू किंवा आपण पशु योनीमध्ये जन्माला आलेलो असू, गोष्ट कोणाची सांगितली? गजेंद्राची. गजेंद्र मोक्ष ही जी कथा आहे त्याच्यामध्ये त्या गजेंद्रानी कृष्णाचा म्हणा किंवा नारायणाचा धावा केला आणि त्याच्यामुळे त्याच्या पायाला जी मगर मिठी होती ती मगर मिठी देखील सुटली, असं झालं. अदोष, यू हॅव रेज्ड युअर हँड, सो गो अहेड आणि आस्क द क्वेश्चन. मला एक विचारायचं आहे की स्वर्ग प्राप्ती आणि मोक्ष हे दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत का? करेक्ट आहेत ना. स्वर्गप्राप्ती म्हणजे काय? स्वर्गलोक आहे. स्वर्गलोक म्हणजे जिथे वार्धक्य म्हणजे गेटिंग ओल्ड, रोग म्हणजे डिझीज आणि अकाल मृत्यू हे नाहीये. तिथे भूक आणि तहान यांचा त्रास होत नाही माणसाला. अशा प्रकारचा जो लोक आहे तो स्वर्गलोक आहे असं म्हणतात. ओके. लोक या शब्दाचा अर्थ अनुभव असा आहे खरा म्हटलं तर. हे कसं आहे की आपण जर स्वर्ग लोकात असलो तर समजा भूक किंवा तहान लागत नसेल आपल्याला, म्हणजे काय असतं की आपलं जेवण झालेलं असतं आणि आपण पाणी प्यालेलो असलो की आपल्याला भूक किंवा तहान लागत नाही. त्यामुळे चांगलं छान जेवण झालेलं असल्यानंतर, पोट भरलेलं असल्यानंतर आणि पाणी प्यालेलं असल्यानंतर काही वेळ आपण स्वर्गात असतो, नाही असं म्हणायला काय हरकत आहे. बरं, वार्धक्य कोणाचं होतं? हू गेट्स ओल्ड? द बॉडी गेट्स ओल्ड, आय डोंट गेट ओल्ड. लहानपणापासून ते आतापर्यंत
आपल्याला जी आपल्या असणेपणाची जाणीव आहे, अवर अवेअरनेस ऑफ आवर ओन बिईंग, ही आपली अवेअरनेस ऑफ आवर ओन बिईंग, त्याच्यामध्ये काय बदल घडले आतापर्यंत? नथिंग. देर हॅज बीन नो चेंज सो फार, नाही का? तर ही जी अवेअरनेस आहे ना आपली, दॅट अवेअरनेस इज फंडामेंटल. If we can stick to that awareness, then we will never get old. In fact, that awareness never gets old. Awareness never gets old. ती जशी आहे तशीच आहे. त्या अवेअरनेस मध्ये आपला देह आधी छोटा होता, मग तो टीनेजर झाला, नंतर मग तो ॲडल्ट झाला, नंतर मग तो ओल्डर ॲडल्ट झाला. एक दिवस हाच देह म्हातारा होईल आणि हाच देह नष्ट पण होईल. पण आपली जी अवेअरनेस आहे आपल्या असण्याबद्दलची, त्या अवेअरनेस मध्ये कुठल्याच प्रकारचा बदल घडत नाही, घडू शकत नाही. There can be no change in our fundamental awareness of our own being, and that awareness you are, तत्वमसी, ते तू आहेस. हे ज्याला कळतं ना, त्याच्या मनातून वार्धक्याची किंवा रोगाची वगैरे भीती चालली जाते. रोग झाला तरी सुद्धा रोग हा शरीराला झालेला आहे हे त्याला कळतं, किंवा मनाला झालेला आहे असं कळतं. म्हणजे मनाला रोग आहे हे मला कळतं, आणि मनातला रोग चालला गेला किंवा शरीरातला रोग चालला गेला हे पण मला कळतं. तर हे ज्याला कळतं तो मी आहे. ह्या सगळ्या बदलांचा जो द्रष्टा आहे तो द्रष्टा मी आहे. तर पहिली पायरी ही आहे की आपल्याला जे दिसतंय दृश्य जग ते, आणि मी जो द्रष्टा आहे तो, ह्या दोघांमधला विवेक करायचा. सो बी ऑन द साइड ऑफ द्रष्टा. ओके, असा विवेक करता 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 जेव्हा व्हेन वी गो डीप इन टू अवर अवेअरनेस, असं लक्षात येतं की त्या डीप अवेअरनेस मध्ये हा द्रष्टा म्हणजे ऑब्झर्वर आणि दृश्य जग म्हणजे ऑब्झर्व्ड वर्ल्ड, अशा प्रकारचं द्वैत आपोआप निर्माण होतं. इव्हन दॅट ऑब्झर्वर आणि ऑब्झर्व्ड द्वैत जे आहे ना, दॅट इज ऑल्सो एन अपिअरन्स. द्वैत इज एन अपिअरन्स. त्याच्या खालची जी अवेअरनेस आहे, प्युअर अवेअरनेस, ऑब्जेक्टलेस अवेअरनेस, जिथे ऑब्जेक्ट नाही आहे, दॅट इज फंडामेंटल, आणि दॅट यू आर, तत्वमसी. तर अशा अवेअरनेस मध्ये आपण जर असलो ना, तर आपल्याला जे काही घडतंय किंवा जे काही घडतंय असं वाटतंय त्याचा अनुभव येईल, परंतु त्याला आपण सत्य नाही मानणार. म्हणून त्याच्यामुळे आपल्याला कष्ट नाही होणार, त्याच्यामुळे आपल्या मनावर परिणाम होणार नाही. असं जर असलं तर आपण स्वर्गात असू. बोला नाही हवी. मला काय विचारायचं की आत्ता त्यांनी सांगितलं की स्त्री आणि कोण शूद्र आणि कोण कोण म्हणजे ते त्यांना लोअर ह्याच्यामध्ये स्टॅटस मध्ये ठेवलं, आणि भगवंताची जर हे केली, काय म्हणतात, पूजा किंवा त्याला समर्पण काय झालं वगैरे, तर त्यांना काय मोक्ष मिळतो का, समथिंग लाईक दॅट. पण ज्यांना नाही भगवंताशी हे करतायत त्यांना पहिलं मिळणार नाही का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की या स्त्रियांना भगवंतांनीच अशा त्या कॅटेगरीज करून त्या चौथ्या कॅटेगरीमध्ये टाकलं, आणि नंतर म्हणायचं की तुम्ही आमची भक्ती केली तर आम्ही तुम्हाला हे देणार. हे 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 काय आहे सगळं? आहे ना, किती कन्फ्युजिंग आहे की नाही? दादा, इट इज नॉट फेअर, राईट? सांगा प्राचिताई, बोला. म्हणजे मला असं वाटतं की तिथं रूपकात्मक वापरला असतील. स्त्रिया, वैश्य, शूद्र हे म्हणजे स्त्रिया या चंचल वृत्तीचं प्रतीक, वैश्य हे व्यवहारिक बुद्धीचं प्रतीक. म्हणजे आपल्या मानवी वृत्तीला फक्त त्यांनी रूपकात्मक ते हे दिलं असावं. स्त्रिया, स्त्री या वैश्य, शब्दाचा अर्थ शूद्र. आपण बघू का जरा एकदा? व्हाय डोंट वी लुक एट द स्त्री हा शब्दच बघू जरा एकदा. स्त्री हा जो शब्द आहे ना, स आणि त्री असं आहे ना. स्त्री, त्री म्हणजे काय माहितीये का? त्री म्हणजे त्रिगुणात्मक, आणि सत्री म्हणजे जे कोणी त्रिगुणामध्ये अडकलेले आहेत, म्हणजे सत्व, रज, तम, स्त्र.
स्त्री या शब्दाचा अर्थ स, त आणि र असं आहे ना. सत्व, तम आणि रज असं पण आहे. त्या गुणांनी जर आपण लिप्त असलो तर आपला देह पुरुषाचा जरी असला ना तरी सुद्धा आपण स्त्रीच आहोत. आपण जर वृंदावनात गेलो ना तर वृंदावनामध्ये भक्तांची अशी श्रद्धा आहे की वृंदावनामध्ये किंवा गोकुळामध्ये एकच पुरुष आहे. तो एकच पुरुष म्हणजे कृष्ण स्वतः. ओके. आणि बाकी सगळ्या स्त्रिया. स्त्री या शब्दाचा अर्थ जरी आपण कळला ना आपल्याला व्यवस्थित तरी सुद्धा आपल्याला हे लक्षात येईल की जर आपण ह्या त्रिगुणांमध्ये असलो तर आपण सगळे स्त्रियाच आहोत. ठीक आहे. स्त्री. वैश्य, जसं आता प्राचीनी सांगितलं की वैश्य म्हणजे जो ट्रान्झॅक्शनल आहे, की मी समजा हे केलं तर मला काय मिळेल, हे जोपर्यंत माझ्या मनामध्ये असेल ना तोपर्यंत मी वैश्यच आहे. ब्राह्मण कुळामध्ये जरी जन्म झालेला असला तरी सुद्धा मी समजा एखादी गोष्ट केली तर मला ह्याच्या बदल्यात काय मिळेल असं जर माझ्या मनात येत असेल तर ब्राह्मण कुळामधल्या जन्माला येऊन सुद्धा मी वैश्यच आहे. आणि तिसरं कोण होतं? पापी. पापी म्हणजे पहिलं पाप जे आहे ना, पहिलं पाप हे आहे की मी जे माझं नाही आहे ते माझं आहे असं मानलं, किंवा जे मी नाही आहे ते मी आहे असं मानलं. पहिलं पाप म्हणजे मोह, म्हणजे मिसअंडरस्टँडिंग. हे पहिलं पाप. ते पहिलं पाप जर झालेलं नसेल तर मग त्याच्या पलीकडे पाप नाही होणार. जर मला हे माहिती असलं की हा देह म्हणजे मी नाही आहे, मग काय होईल की ह्या देहाचे चोचले पुरवण्याच्या मागे मी लागणार नाही, किंवा या देहातून सुख प्राप्त करण्यासाठी मी झटणार नाही. म्हणजे असं नाही की देहाला मुद्दाम आपण त्रास देऊ वगैरे, असं नाही. म्हणजे जर तुम्हाला भूक लागली असेल तुम्ही जेवा. देह रक्षणापुरतं समजा आपण जे काही करू नका मग त्याच्याने पाप नाही लागत. जर भूक लागली असेल तर जेवा, तहान लागली असेल तर पाणी प्या, झोप लागली असेल तेव्हा झोपा, आणि जेव्हा जागे असाल तेव्हा सगळ्यांच्या कल्याणाचा विचार करा. अशा प्रकारे जर आपण राहिलो तर फार चांगली गोष्ट आहे. अशा प्रकारे प्रत्येक जीवाने राहावं अशी निसर्गाची अपेक्षा. निसर्गामध्ये प्रत्येक जो जीव असतो ना तो जीव त्याच्या कक्षा ओलांडून जात नाही. समजा आपल्याला अमुक एखाद्या कुळामध्ये जन्म मिळाला तर कसं असतं माहिती आहे का, की आपण 6व्या अध्यायात बघितलं होतं ना की आपण ज्याप्रमाणे कर्म करू, ज्याप्रमाणे साधना करू, ज्या प्रकारच्या विचारांनी आपला देह सोडू, तशा प्रकारच्या वासनांनी, तशा प्रकारच्या विचारांनी जिथे त्या वासना किंवा ते विचार पूर्ण होऊ शकतील किंवा सहजपणे पूर्ण होऊ शकतील अशा प्रकारच्या जागी आपल्याला आपोआप जन्म मिळेल, अशी निसर्गाची रचना आहे. म्हणजे काय होईल की समजा आता मी विचार केला की माझा खालच्या कुळामध्ये म्हणा किंवा खालच्या जातीमध्ये जन्म झालेला आहे. हे खालीवर जे आहे ना हे सगळं व्यावहारिक आहे, याला आध्यात्मिक काहीही पाया नाही. आपल्याला हे जर कळलं ना पूर्णपणे तर आपण या खालीवरच्या जंजाळामध्ये अडकणारच नाही. समजा मी विचार केला की मी ह्याच्यात कशाला आलो, तर ह्याच्यामध्ये येण्यासाठी माझं जे पूर्वजन्मीचं कर्म आहे किंवा जे प्रारब्ध आहे ते कारणीभूत. त्याच्यामध्ये माझ्या मनामध्ये अशा प्रकारची इच्छा राहिली असण्याचा संभव आहे की अशा प्रकारचा अनुभव मला यायला हवा, म्हणून मग तशा प्रकारच्या अनुभवासाठी म्हणून हा देह, हा जन्म प्राप्त झाला. मनामध्ये जर कुठल्याही प्रकारची इच्छा नसली ना तर मग देह प्राप्त व्हायची गरजच नाही. आपण पुन्हा देह प्राप्त केला याचा अर्थ काय आहे की ह्याच्या आधीच्या जन्मामध्ये आपल्या पूर्णपणे इच्छा संपलेल्या नव्हत्या.
म्हणून तर ह्या जन्मामध्ये, या देहामध्ये आल्यानंतर आपल्या मनामध्ये इच्छा आहेत ना अजूनही, की मला हे करायचंय, मला ते करायचंय, मला स्वित्झर्लंडला जायचंय, मला आणखीन कुठे स्पेनला जायचंय, अशा प्रकारच्या इच्छा असतात आपल्या मनामध्ये, होत्या, अजूनही आहे, पण त्या आता गेल्या. मग काय की आता स्पेन असेल त्या ठिकाणी असू द्या, त्याला स्वित्झर्लंड आहे त्या ठिकाणी असू द्या, न्यूझीलंड आहे तिकडे असू द्या, न्यूझीलंडचं चित्र आपण आपल्या मागे लावू शकतो. आणि आपण असं विचार करू शकतो की आपण न्यूझीलंडला गेलो. न्यूझीलंडला गेलो समजा, किंवा स्पेनमध्ये गेलो, स्वित्झर्लंडला गेलो, तरी सुद्धा त्याचं दर्शन होईल कुठे? दर्शन तर त्याचं आपल्या आपल्या मनातच होईल ना, आपल्या आतच होईल. जगाचं दर्शन आपल्याला आपल्या आतच होत असतं. तर अशा किती प्रकारच्या अनुभवांची इच्छा आपण आपल्या मनामध्ये ठेवणार आहे? जोपर्यंत आपण त्या अनुभवांना, किंवा अनुभव जे होत असतं ते जग, त्या जगाला सत्य मानत असू, तोपर्यंत आपल्या मनात त्याच्याबद्दलची इच्छा राहील ना. पण जर आपल्याला कळलं की नाही नाही नाही, हे जग जे आहे बाहेरचं, इट्स ओनली अन अपिअरन्स, तर त्याच्याबद्दलची वासना आपल्या मनातनं पूर्णपणे चालली जाईल. पण कसं असतं की बाहेरचं जग इतकं खरं वाटतं ना, इतकं खरं वाटतं, की असं वाटतं की नाही नाही, त्याचा अनुभव आपल्याला येत राहायला पाहिजे. अरे सुटत नाही देह लोकांचं. मरताक्षणी सुद्धा अनेक प्रकारच्या इच्छा असतात. म्हणजे ते म्हणतात ना की पिंडाला कावळा शिवत नाही, की तो जो जीवात्मा आहे, त्या जीवात्म्याला इतक्या अजून त्याच्या वासना अडकलेल्या आहेत, किंवा इतक्या अपूर्ण इच्छा आहेत. मग लोक म्हणतात ना, असं बोलतात की अरे हे मी करीन, ते मी करीन, तुझ्यासाठी मी हे करीन. अशा प्रकारच्या प्रॉमिसेस जेव्हा त्या जीवात्म्याला दिल्या जातात, तेव्हा मग तो पिंडाला येऊन कावळा शिवतो वगैरे, असल्या प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत. आता ह्याच्यामध्ये खरं किती खोटं किती आपल्याला माहिती नाही, असं लोक म्हणतात. लोकांचं सोडून द्या, आपण आपलं बघा ना. आपल्या मनामध्ये जोपर्यंत एखादी इच्छा असते, तोपर्यंत आपलं मन अस्वस्थ असतं. आणि मग ती इच्छा पूर्ण झाली की ते मन शांत होतं. नाही होत का? आपलाच अनुभव बघा ना, लोकांचं सोडून द्या. आपल्या अनुभवाचं आपण विश्लेषण करू. तर जोपर्यंत आपण ह्या सगळ्या अनुभवांमध्ये, अनुभव मिळावेत अशा इच्छेमध्ये अडकलेलो आहोत, तोपर्यंत आपण या त्रिगुणामध्ये आहोत. तेव्हा तोपर्यंत आपण सगळेजण स्त्रियाच आहोत. स्त्री, स आणि त्री, सत्व, तम आणि रज, स, त आणि र आणि ई, स्त्री. अशी स्त्री जी आहे ना, ती भक्ती जर केली तर मुक्त होऊ शकते. तर ही आहे स्त्री. आणि जो वैश्य आहे, त्याच्या डोक्यातनं त्यांनी काय करायचं की सगळा जो त्याचा व्यवहार आहे तो भगवंतासोबत करायचा. म्हणजे काय करायचं की तुकाराम महाराज करायचे. तुकाराम वाणी होते ना, ही वॉज वैश्य. माझ्या दुकानात येणारा प्रत्येक जण जो आहे, माझा गिऱ्हाईक, तो म्हणजे भगवंताचंच रूप आहे, असं समजायचं. हा वैश्य. तर ह्यांनी जर भगवंताचीच फक्त उपासना केली, सगळे गिऱ्हाईक माझे जे आहेत ते सगळेच्या सगळे भगवंताचीच रूप आहेत, असं समजा मानलं, तर तो वैश्य जो आहे तो त्या भगवंताच्या भक्तीने तरू शकतो. आणि पापी जो आहे, जो पाप करतो आहे, त्यांनी समजा वैरभाव घ्यायचा असेल, शत्रुत्व पत्करायचं असेल, तर भगवंताचं करा ना. साधारण माणसाची दुश्मनी करण्यामध्ये काय अर्थ आहे? भगवंताचीच करा डायरेक्टली. मग हिरण्यकश्यपू झाला, रावण झाला, कंस झाला, ह्यांनी भगवंताचा द्वेष केला. द्वेष. आणि त्या द्वेषामुळे भगवंतानी त्यांना प्रत्यक्ष त्यांच्या हाताने मारलं. त्याच्यामुळे त्यांना मोक्ष मिळाला. तर वैरभाव जरी, वैर जरी करायचं असेल तरी भगवंताशी करा डायरेक्टली. पापी जर असेल तर ते पाप जे आहे ना, ते पापही आपण भगवंताकडे वळवू शकतो. असं आहे. तर स्त्रिया, वैश्य, पापी ह्या सगळ्या लोकांना भक्तीतून मुक्ती मिळू शकते. परंतु ह्याच्यामध्ये लिटरल मिनिंग जर आपण घेतलं ना, त्याच्यामध्ये आपण कन्फ्यूज होऊ शकतो. की अरे स्त्रियांना जर भक्ती नाही केली तर
मुक्ती नाही मिळू शकत, किंवा स्त्रिया म्हणजे लोअर बर्थ. ह्या सगळ्या उच्च नीच ह्या ज्या आहे ना, ह्या सगळ्या कल्पना आहेत. ह्या सगळ्या कल्पना म्हणण्यापेक्षा ह्या व्यावहारिक जगामध्ये आहेत. तर व्यावहारिक जगामध्ये जर आपण अडकलेलो असलो तर आपण मग स्त्री आहोत आणि वैश्य पण आहोत आणि पापी पण आहोत. जी व्यक्ती व्यावहारिक जगामध्ये अडकलेली आहे, कारण की व्यावहारिक जगाला सत्य मानते, दॅट जीव और ती व्यक्ती, तिला आपण स्त्री पण म्हणू शकतो, वैश्य पण म्हणू शकतो आणि पापी पण म्हणू शकतो. तिन्ही एकच आहेत. आणि आपण सगळे तेच आहोत जोपर्यंत आपण ह्या जगाला खरं मानतो आहोत तोपर्यंत. तर इतर कोणी कसं असावं, किंवा ते कसे आहेत, किंवा त्यांच्या मनामध्ये काय आहे, ते जगाला खरं मानतायत किंवा नाही वगैरे, ह्या सगळ्या जजमेंटमध्ये आपण पडू नये. ह्याचा निर्णय आपण घेण्याची काहीच गरज नाही. आपण तसे आहोत की नाही हे बघायची गरज आहे. माझ्या मनामध्ये अजूनपर्यंत जगाच्या वस्तूंमध्ये आकर्षण आहे किंवा नाही आहे, हे मी स्वतः बघण्याची गरज आहे. इतर कोणाला जगाच्या वस्तूंमध्ये किती आकर्षण आहे हे बघण्याची जबाबदारी माझ्यावर नाही, माझ्यावर भगवंताने दिलेली नाही. जगाला जे करायचं ते करू द्या, कारण की जगाला आपण नाही सुधारू शकत. अदोष, आपला पहिला प्रश्न कुठला होता? आपला प्रश्न मोक्ष आणि स्वर्ग ह्याच्यातला फरक असा होता. मोक्ष आणि स्वर्ग या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. स्वर्ग हा जो आहे ना, हा सापेक्ष जगामध्ये, तर स्वर्ग जो आहे ना तो संपेल कुठल्या तरी दिवशी. स्वर्गातला जो अनुभव आहे तो कुठल्या तरी एखाद्या काळामध्ये सुरू होईल आणि एखाद्या काळामध्ये संपेल स्वर्ग. म्हणजे त्याचं अगदी रोजच्या जीवनातलं उदाहरण दिलं मी, की जेव्हा आपल्याला भूक आणि तहान लागत नसते, म्हणजे काय की आपण आत्ताच जेवलेलो आहे म्हणून म्हणून आपण स्वर्गात, बरोबर आहे ना. पण ती अवस्था संपेल ना, तो अनुभव संपेल. सो जेव्हा जे काही पुण्य आपण जमा करून ठेवलेलं असेल ते पुण्य संपेल, त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला मर्त्य लोकात यावं लागेल. म्हणजे काय की पोटात भरलेलं जे सगळं पचलं, आता पुन्हा भूक लागली, मग पुन्हा जेवावं लागेल, नाही का. तर तसंच आहे ते स्वर्गातलं, की स्वर्गासाठी आपण जे काही पुण्य जमा करू त्याच्याने स्वर्गाचा आनंद काही वेळ आपण घेऊ शकू, परंतु ते संपेल केव्हा तरी आणि मग पुन्हा येऊन कर्म करावं लागेल. ह्याच्यामध्ये आपल्याला पडायचंच नाही. आपल्याला हे बघायचंय की हा स्वर्गाचा अनुभव किंवा हा नरकाचा अनुभव, या मृत्यूलोकाचा अनुभव, हा अनुभव घेणारा कोण आहे, त्याच्या लेव्हलपर्यंत तुम्ही पहिले मागे या. सो ट्राय टू ब्रिंग युअर सेल्फ बॅक ऑन द साइड ऑफ कॉन्शियसनेस, ऑन द साइड ऑफ अवेअरनेस. इथपर्यंत आपल्याला मागे यायचं. आणि मग त्याच्यानंतर हे लक्षात ठेवा की ह्या अवेअरनेसमध्ये मी अनुभव करता आणि बाहेर अनुभव होत असलेलं जग, अशा प्रकारचं द्वैत किंवा अशा प्रकारच्या द्वैताचा आभास आपोआप निर्माण होतो. आणि हा आभास खरं सांगायचं तर नष्ट होतो ना रोजच्या रोज. आपण जेव्हा झोपतो रात्री तेव्हा हा आभास नष्ट होतो, कारण की अनुभव घेण्याकरता कुठलीही वस्तू उपलब्ध नसते. म्हणजे समजा आपले डोळे पूर्ण उघडे आहेत परंतु अंधार असला तर आपल्याला दिसणार काहीच नाही. म्हणजे काय की डोळे जरी उघडे असले तरी सुद्धा अनुभव करता निर्माण होणार नाही, बघणारा निर्माण होणार नाही, कारण की बघायला काही नाहीच आहे, बरोबर आहे. तर बघायला समजा बाहेर उजेड असला किंवा जग असलं तरच आपल्याला दिसेल ना काहीतरी. तर डोळे जेव्हा उघडे असतात, आपण जेव्हा जागे असतो तेव्हा जर बाहेर प्रकाश असला, सूर्यप्रकाश जर असला, तर आपल्याला ऑब्झर्वर आणि ऑब्झर्व्ड अशा प्रकारचं द्वैत आपोआप निर्माण होईल. त्याच्यामध्ये जर आपण अडकलेलो असलो तर आपण स्त्री आहोत, वैश्य आहोत
आणि पापी पण होतो. समजा असल्या प्रकारच्या लोकांनी भगवंताची भक्ती केली आणि भगवंताशी एकरूप झाले आणि अनन्य झाले, तर याच्यातनं आपल्याला मुक्ती मिळू शकते. हा या श्लोकाचा अर्थ आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.